सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपल्या जागेवरती उभं टाकून आपण मॅडमचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या भूमिकेतून मी पतंगे सरांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी मांडणी करावी. मंचावर उपस्थित आदरणीय सचिव मॅडम, आदरणीय श्यामलताई पत्की, संस्था आहे. मागील 4 दिवसापासून म्हणजे 21 तारखेपासून आज 24 तारीख आहे, या 4 दिवसांमध्ये आपण या ठिकाणी उद्बोधन कार्यक्रमाचं आयोजन हे केलं गेलेलं होतं. प्रशासनाची ही भूमिका राहिलेली आहे की महाविद्यालयात नूतन प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाविषयीची इत्थंभूत माहिती कळाली पाहिजे. महाविद्यालय कुठल्या विचारसरणीचं आहे, कुठली ध्येय धोरणं घेऊन हे महाविद्यालय काम करतं आहे आणि विद्यार्थी केंद्री कुठल्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी होतात, या सगळ्या संदर्भांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. या भूमिकेतून आपण ह्या 4 दिवसीय उद्बोधनपर कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि हा कार्यक्रमाचा आजचा शेवटचा दिवस, शेवटचं सत्र. समारोपाच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर आणि शिक्षक आणि विद्यार्थी या सगळ्यांचंच मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करते. त्याचे सहसचिव कॉम्रेड प्रदीपजी नागापूरकर सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विकास सुकाळे सर, या उद्बोधन शिबिराचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर DN मोरे आणि सहसमन्वयिका प्राध्यापक कल्पना जाधव मॅडम आणि आपण सर्वजण. गोविंदभाई श्रॉफ यांचा आणि आपला सर्वात महत्त्वाचा आणि जवळचा संबंध म्हणजे की गोविंदभाई श्रॉफ हे आपल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी नांदेडचे अध्यक्ष, प्रदीर्घ काळ अध्यक्ष राहिलेले आहेत. परंतु ही केवळ त्यांच्या ओळखीचा हा एक पैलू आहे. मराठवाडा मुक्त करणं आणि मराठवाडा जो निजामाच्या राजवटीतून जो मुक्त झालेला मराठवाडा आहे, त्याच्या स्वातंत्र्याला खरा अर्थ देण्यासाठी इथली विकास प्रक्रिया राबवण्यामध्ये भाईजींचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं की मराठवाड्याच्या विकास प्रक्रियेमध्ये आपल्याला जे जे घटक दिसतात, त्या सर्व घटकांच्या संदर्भातली एक मांडणी ही 1955मध्ये आजच्या छत्रपती संभाजीनगर अर्थात तेव्हाच्या औरंगाबादमध्ये एक बैठक घेऊन ही गोविंदभाईंनी केलेली होती. आणि त्याच आधारावर मराठवाड्याची संपूर्ण विकास प्रक्रिया ही राहिलेली, पुढे चालत राहिलेली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी तिची गती कमी झाली, त्यावेळेस मराठवाडा जनता विकास परिषदेसारख्या व्यासपीठातून व अन्य सर्व आंदोलनांच्या माध्यमातून सत्तेच्या बाहेर राहून मराठवाड्याच्या संपूर्ण राजकारणाला, संपूर्ण आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्व विकास प्रक्रियेला प्रभावित करणारं अशा स्वरूपाचं एक नेतृत्व म्हणून आपल्याला पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्याकडं पाहावं लागेल. महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमातून आपल्याला गोविंदभाईंची ही ओळख ही पुढे पुढे अधिक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या त्यांच्या पैलूंचा अभ्यास हा आपला निश्चितच होईल. या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं गोविंदभाई श्रॉफ यांच्या जीवन कार्याला मी विनम्र अभिवादन करतो. आणि संस्थेच्या सचिव आदरणीय श्यामलताई पत्की मॅडम, संस्थेचे सहसचिव कॉम्रेड प्रदीपजी नागापूरकर, प्राचार्य डॉक्टर विकास सुकाळे सर, या सर्वांना मी अशी विनंती करतो की त्यांनी गोविंदभाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करावं. चार दिवसीय या उद्बोधनपर कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या पद्धतीने महाविद्यालय इथे चालणाऱ्या ॲक्टिव्हिटी समजून घेतल्या आहेत. आजचा हा समारोपाचा कार्यक्रम आहे. अधिक वेळ न घेता या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉक्टर श्यामल पत्की मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती मी महाविद्यालयाचे प्राचार्य सुकाळे सर यांना करते.
त्यांना विनंती करते त्यांनी संस्थेचे सहसचिव प्रदीपजी नागापूरकर, कॉम्रेड प्रदीपजी नागापूरकर यांचं या ठिकाणी स्वागत करावं. प्राचार्य आणि उपप्राचार्य आणि सर्व उपस्थित प्राध्यापकजण यांचं मी शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करते. हा कार्यक्रम कशासाठी हे सांगण्यासाठी आणि एकूणच 4 दिवसाचा अहवाल या ठिकाणी सादर करण्याची मी विनंती DN मोरे सर यांना करते. त्यांनी या ठिकाणी अहवाल वाचन करावं किंवा सादर. पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या विचार आणि कार्याला मी सर्वप्रथमतः विनम्र अभिवादन करतो. पीपल्स कॉलेज नांदेड यांनी पदवी प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यासाठी आयोजित केलेल्या 4 दिवसीय उद्बोधन कार्यक्रमाच्या या समारोप प्रसंगी विचारमंचावरती उपस्थित असलेले आपल्या संस्थेच्या सन्माननीय सचिव पत्के मॅडम, आपल्या संस्थेचे सन्माननीय सहसचिव आचार्य डॉक्टर विशाल पतंगे सर, उपस्थित प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, दिनांक 21 जुलैपासून आजपर्यंत आपण हा 4 दिवसाचा उद्बोधन कार्यक्रम BA आणि BCom प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या 4 दिवसाच्या उद्बोधन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या संधी सांगणं, विद्यार्थ्यांना महाविद्यालयाविषयीची माहिती सांगणं आणि आपल्या महाविद्यालयामध्ये जी काही वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम, वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज रन केल्या जातात, चालविल्या जातात, त्याविषयीची माहिती देऊन त्यामध्ये सक्रिय त्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टिकोनातून उद्देशानं गेल्या 4 दिवसापासून 10 ते 12 या हॉलमध्ये आपण हा उद्बोधनाचा कार्यक्रम घेतो आहोत. पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग आणि ग्रंथालय विभाग या माध्यमातून जी काही वर्षभर आपल्या महाविद्यालयामध्ये उपक्रम राबविले जाणार आहेत त्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना त्या विभाग प्रमुखांनी त्या समन्वयकांनी दिली. त्याच कार्यक्रमामध्ये वाचन चळवळ समृद्ध करण्याच्या उद्देशाने की जी काही बेस्ट वाचक आहेत अशा पद्धतीनं पहिला आणि दुसरा 26-27 या वर्षामध्ये असे विद्यार्थी पॉईंट आऊट करून त्यांना आपण वर्षाच्या शेवटी आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष प्रवीण पाटील सर, ग्रंथपाल संदीप गायकवाड सर यांच्या वतीनं आपण त्यांना पहिला आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला पारितोषिक देण्याचं त्या ठिकाणी आपण जाहीर केलेलं आहे. त्यासोबतच जे आपले महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आहेत त्यांनी एक चांगलं समीक्षक व्हावं, पुस्तकं वाचली पाहिजेत आणि त्याचा रिव्ह्यू केला पाहिजे आहे. या भूमिकेमधून बेस्ट रिव्ह्यूवर म्हणून अशा पद्धतीचा एक आपण पारितोषिक ठरविलेलं आहे आणि माझ्या वतीनं प्रथम येणाऱ्या आणि द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यालाही आपण वर्षाच्या शेवटी हे पारितोषिक देणार आहोत. त्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या काही प्रतिक्रिया आपण ऐकून घेतल्या आणि या महाविद्यालयामध्ये ह्या विद्यार्थ्यांनी जी काही ॲडमिशन घेतलेलं आहे त्याच्या पाठीमागची जी त्यांची काही पार्श्वभूमी आहे हे पण आपण त्यांच्याकडून अवगत करून घेतलेली आहे. दुसरा दिवस अतिशय महत्त्वाचा होता 22 तारखेचा आणि त्या तारखेला आदरणीय प्राचार्य आणि पतंगे सरांच्या माध्यमातून जे काही आपले नागपूरचे मेमरी ट्रेनर आहेत रोहित तेलंग सर, जे टीम न्यूरॉन्स इंडियामध्ये काम करत आहेत आणि भारतभरामध्ये त्यांचं मेमरी ट्रेनिंगच्या संदर्भामध्ये वर्कशॉप होत आहेत, त्यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं आणि विद्यार्थ्यांना त्यांनी ही मेमरीच्या संदर्भानं जवळपास 1 तास त्यांनी काही ट्रेनिंग जी दिलं तेही तितकंच महत्त्वाचं होतं. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये जे भाषेचे 3 विषय मराठी, हिंदी, इंग्रजी आणि सोशल सायन्सचे जी 5 विषय चालतात, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आणि लोकप्रशासन, या विषयात जे विद्यार्थी एनरोल झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना करिअरच्या काय संधी आहेत, त्यांना रोजगाराच्या पुढच्या काळामध्ये काय संधी आहेत, नोकरीच्या क्षेत्रामध्ये त्यांना या विषयाच्या माध्यमातून ज्ञान घेऊन काय संधी आहेत,
या विषयाचं मार्गदर्शन त्या विभाग प्रमुखांनी 22 तारखेला केलं आणि त्या माध्यमातून नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे काही विषय निवडण्याची त्यांना मुभा दिलेली आहे आणि जे विद्यार्थ्यांनी आता विषय निवडलेले आहेत ते विषय निवडण्याचा पुढच्या काळामध्ये त्यांना नेमका करिअरमध्ये काय फायदा होईल या दृष्टिकोनातून ते सत्र अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे. तिसरा जो दिवस होता त्यामध्ये आपण नरहर कुरुंदकर सभागृहामध्ये आपल्या जिल्ह्याचे कर्तबगार जिल्हाधिकारी डॉक्टर राहुल कर्डिले सर यांची मी असा घडलो अशा पद्धतीची लाईव्ह स्टोरी ते सांगणार होते, परंतु काही कारणामुळं कालचा कार्यक्रम आपण कॅन्सल केलेला आहे, कॅन्सल झालेला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आदरणीय कलेक्टर साहेबांनी आपणाला वेळ दिलेली आहे, तर त्या वेळेमध्ये आपल्याच महाविद्यालयाचे 2 विद्यार्थी रोशन कवडे आणि संध्या ही आदरणीय कलेक्टर साहेबांशी संवाद साधणार आहेत. मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा जीवनपट विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याच्यासाठी, कारण स्पर्धेचं क्षेत्र आहे, या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलं पाहिजे, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलं पाहिजे, या भूमिकेतून तो अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रम आपण पुढच्या आठवड्यामध्ये आयोजित करणार आहोत. आणि आता सकाळच्या सत्रामध्ये आज कैलास तिडके सरांनी स्पर्धा परीक्षेकडे वळताना विद्यार्थ्यांनी, कारण हा टर्निंग पॉईंट आहे या विद्यार्थ्याच्या लाईफमधला, कारण हे फर्स्ट इयरला आता एनरोल झालेले आहेत, उच्च शिक्षणामध्ये ते आता प्रवेशित झालेले आहेत आणि या उच्च शिक्षणामध्ये प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना नेमकं स्पर्धा परीक्षेकडे वळताना कोणत्या कोणत्या पद्धतीच्या बाबी त्यांनी केल्या पाहिजेत याविषयीचं त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि ह्या शेवटचा समारोपाचा सत्रासाठी आपण इथं सगळेजण उपस्थित झालेलो आहोत. तेव्हा एकूणच ह्या 3 दिवसाच्या उद्बोधनाच्या कार्यक्रमात एकूण महाविद्यालयाविषयीची जी काही चालणारे उपक्रम आहेत या उपक्रमाविषयी आपण माहिती दिलेली आहे. आणि मॅडम, यानंतर आपला हा समारोपाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आपल्या महाविद्यालयामधले सगळे जे काही विभाग आहेत आणि हा जो काही कॅम्पस आहे या कॅम्पसमध्ये या विद्यार्थ्याची आपण आता फेरी काढणार आहोत. आणि आपलं ग्राउंड कुठं आहे, आता ग्राउंडवरती जवळपास आता सकाळपासून आपल्या 52 बटालियन जी काही सीट्स शिल्लक आहेत, जवळपास 35 सीट शिल्लक आहेत, त्याच्यासाठी आता तिथं ह्याच्यासाठी रिक्रुटमेंटसाठी ती प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. आणि त्याच्या माध्यमातून हे NCCच्या माध्यमातून सुद्धा आपले काही विद्यार्थी आता पुढं जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरती हा उद्बोधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. समारोपाच्या कार्यक्रमाला मॅडम उपस्थित आहेत, कॉम्रेड नागापूरकर सर उपस्थित, त्यांचं मी पुनश्च एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वप्रथम आज नांदेड एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष, दुसरे अध्यक्ष आणि मराठवाडा जनता विकास परिषद असेल, रेल्वे संघर्ष समिती असेल, ब्रॉडगेज आज आपल्याला पाहायला मिळतं, पण त्या काळामध्ये ब्रॉडगेज नव्हतं. त्या ब्रॉडगेजसाठी संघर्ष करणारे, मराठवाड्याच्या औद्योगिकरणासाठी सातत्यानं प्रयत्न करणारे पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. पीपल्स महाविद्यालयातल्या आजच्या या उद्बोधन शिबिराच्या समारोपाच्या अध्यक्षा, संस्थेच्या सचिव आदरणीय श्यामलताई पत्की, या महाविद्यालयाचे प्राचार्य सुकाळे सर, उपप्राचार्य पतंगे सर, या शिबिराची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलणारे आमचे मित्र DN मोरे सर, मॅडम आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि प्राध्यापक मंडळींनो, मला अतिशय आनंद झाला की अशा प्रकारची उद्बोधन शिबिरं महाविद्यालयांमध्ये होऊ लागलेली आहेत. 80च्या किंवा 90च्या दशकापर्यंत विद्यार्थी हा केवळ शिक्षण म्हणजे नोकरीसाठी शिक्षण न घेता एक नागरिक, चांगला नागरिक घडावा यासाठी शिक्षण संस्था प्रयत्न करायच्या. परंतु स्पर्धेचं युग आलं, जागतिकीकरणाची ओढ लागली आणि ज्ञानाची, विज्ञानाची अफाट माहिती जगासमोर आलेली आहे. अशा या काळामध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं, म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर काही असेल, तर त्याच्या संदर्भात आपण 2 दिवसापासून मार्गदर्शन घेतलं.
ही खूप चांगला, अतिशय चांगला उपक्रम सुकाळे सरांच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. त्यांचं मी खरोखर कौतुक करतो. मी मगाशी म्हणलं की 80च्या दशका किंवा 90च्या दशकापर्यंत शिक्षण हे चांगला माणूस घडवण्यासाठी घ्यावं अशी एक विचारधारा होती. 90च्या नंतर करिअरसाठी शिक्षण, आणि करिअर देखील खूप मोठं आहे, परंतु आजकाल आता नोकरीसाठी, तेही शासकीय नोकरीसाठी शिक्षण, अशी एक समज झालेली आहे. परंतु मित्रांनो, ज्या संस्थेमध्ये तुम्ही शिकता ती संस्था भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे खऱ्या अर्थाने प्रणेते असलेले परमपूज्य गोविंदभाई श्राफ यांनी निर्माण केलेली आहे. या संस्था निर्माण करण्यामागचा उद्देशच या देशात चांगले नागरिक घडावेत, सुसंस्कृत नागरिक घडावेत, मूल्याधिष्ठित शिक्षण ग्रामीण भागापर्यंत, म्हणजे आपल्याकडे शिक्षणाच्या व्यवस्था नव्हत्या. हैदराबादला जावं लागत होतं किंवा पुणे किंवा औरंगाबादला फारशा शिक्षणाच्या व्यवस्था नव्हत्या. हैदराबादला शिक्षणासाठी जावं लागत होतं. त्या व्यवस्था आपल्या आपल्या शहरात मिळाव्यात म्हणून स्वामीजींनी नांदेडला पीपल्स महाविद्यालय उघडलं. औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी निर्माण केली. त्याच्यापूर्वी मराठवाड्यामध्ये अंबेजोगाईला योगेश्वरी संस्था ही राष्ट्रीय शिक्षणाची जननी म्हणून ओळखल्या जात होती. म्हणजे आज हैदराबाद मुक्तीसंग्राम असेल किंवा मराठवाड्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांची अर्ध्याहून अधिक फळी ही योगेश्वरीमध्ये शिकलेली आपल्याला आढळून येईल. शिक्षण संस्थांचं कार्य काय होतं हे तुम्हाला समजावं म्हणून सांगितलं की त्या काळामध्ये नोकऱ्यांच्या खूप संध्या होत्या. अगदी 10वी पास झालं तरी कोणीतरी हाताला धरून शासकीय नोकरीला लावत होतं. परंतु त्या काळातल्या पिढीनं नोकरी करण्यापेक्षा केल्या, काही जणांनी, मी हे नाही म्हणत की केल्याच नाहीत, केल्या, परंतु त्यापेक्षाही समाज घडवण्यासाठी स्वतःला झोकून दिलं. आज हे पीपल्स महाविद्यालयात आपण उद्बोधन शिबिर घेत आहोत. त्या पीपल्स महाविद्यालयाचा लौकिक खूप मोठा आहे. म्हणजे बारलिंगे सर असतील, सरा गाडगीळ असतील, मध्यंतरी आपल्याकडे पुण्याच्या प्राध्यापक, मी नाव विसरतो आहे, आमच्या सहकारीच्या चळवळीतल्या पुण्यात त्या होत्या. तर त्यांनी एकदा मुंबईला माझी भेट झाली असताना त्यांनी नांदेडची आठवण केली. म्हणलं तुम्ही नांदेडला शिकलात का? ते म्हणल्या मी नांदेडला शिकले नाही, परंतु मला पुण्याला शिकवायला शिरवाडकर सर, तुमची भेट घालून दिली होती, लता भिसे, पण पुण्याला मला शिकवायला आणि मला मार्गदर्शन करायला शिरवाडकर सर असतील, सरा गाडगीळ असतील, कुरुंदकर सर असतील, हे आमचे त्या काळचे नांदेडचे मार्गदर्शक होते. म्हणजे नांदेड हे शैक्षणिकदृष्ट्या एवढं पीपल्स महाविद्यालयामुळे परिपक्व किंवा एक ज्याला मजबूत ज्ञानाचं स्रोत होतं, ते आज आपण ती परंपरा कायम ठेवलेली आहे. आणि उद्या तुम्ही या महाविद्यालयातून पूर्ण शिक्षण घेऊन बाहेर पडताल त्यावेळी निश्चितपणाने तुम्हाला अभिमान वाटेल की मी पीपल्स महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. कारण या ठिकाणी आपण शिक्षणाचं बाजारीकरण न होऊ देता शिक्षणाचं म्हणजे मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचा ही संस्था सातत्यानं प्रयत्न करते. इथले प्राध्यापक अत्यंत ज्याला म्हणजे विद्यार्थ्यांना समजून घेणारे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आहेत. समाजामध्ये आपण गेल्यानंतर पीपल्स महाविद्यालय, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी मोठमोठ्या पदावर कुठेही तुम्हाला सहज भेटतील. मराठवाड्यातच नाही, महाराष्ट्रात देखील भेटतील. एवढा हा लौकिक या महाविद्यालयाचा आहे. आणि तुम्ही या उद्बोधन शिबिरातून बरंच काही घेतलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. यानंतर मी ज्यांना बोलवते खरं तर ते आमच्या सर्व स्त्रियांचे प्रेरणास्थान आहेत आणि भारतातल्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या संस्थेच्या त्या सचिव आहेत.
म्हणजे एक महिला सचिवपदी विराजमान राहते अनेक वर्ष, आणि कितीतरी वर्ष, म्हणजे मी म्हणावं का नाही माहिती नाही मला हे, पण अनेक वर्ष पेंडिंग असलेली कामं अशी वेळ लागल्यासारखी उरकून काढणारी एक महिला, ते एक स्किल असतंच महिलेमध्ये, काही वेगळं सांगायला नको. पण आम्हाला खरंच त्या आमच्या पालक आहेत याचा अभिमान वाटतो. आणि या ठिकाणी त्या आल्या आहेत, तर आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच विशेष आहे, कारण यांचं मार्गदर्शन आपल्याला आजच्या दिवशी या ठिकाणी मिळतं आहे. मी अधिक वेळ न घेता श्यामलजी पत्के मॅडम यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम पद्मविभूषण गोविंदभाईजी श्रॉफ यांना आदरांजली व्यक्त करते. आज त्यांच्या जयंतीचा दिवस आहे. आपल्या कॉलेजचे काय खाली करू का थोडं, आपल्या कॉलेजचे प्राचार्य, पीपल्सचे प्राचार्य सुकाळे सर, उपप्राचार्य विशाल पतंगे सर, माझे सहकारी प्रदीपजी नागापूरकर, आणि तसाही माझा आवाज येतो, आवाज खूप मोठा आहे, नाही तर मग ते थोडंसं बोलायला लागलं की आवाज हळूहळू मोठा होत जातो. आणि समोर बसलेला टीचिंग स्टाफ आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर आज येताना, तुमच्याशी बोलण्याचा चान्स घेताना मला खूप आनंद होतो आहे. सगळ्यात आधी मी तुमचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि सगळा शिक्षकवृंद यांचं अभिनंदन करते की असा काही कार्यक्रम घ्यावा असं त्यांना वाटलं, आणि तोही 3-4 दिवसाचा कार्यक्रम घेतला पाहिजे असं त्यांना वाटलं. माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला सांगू का, मी पण याच कॉलेजचे विद्यार्थी आहे. मी पण NSSमध्ये, शिक्षकांना माहिती आहे, पण म्हणजे हे कोणी माझे शिक्षक नाही आहेत, पण मी हे सांगते अनेक वेळेला की मी पण NSSमध्ये होते, आणि मला माहिती आहे NSS काय असतं, आणि मला हेही माहिती आहे की पीपल्स कॉलेजमध्ये शिकणं म्हणजे काय. पीपल्स कॉलेजमध्ये शिकणं म्हणजे सर्वांगीण विकास. आता या 4 दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल, ॲक्च्युअली कसं माहिती आहे का, ह्या सगळ्या माहितीच्या, सध्या झालेल्या माहितीच्या स्फोटामध्ये विद्यार्थी वर्ग थोडासा संभ्रमित अवस्थेत आहे. तरुण वर्ग, विद्यार्थी कशाला, तरुण वर्ग थोडासा संभ्रमित अवस्थेत आहे. आणि त्यानंतर आता तर AI आलं आहे, त्यामुळं काय खरं आहे काय खोटं आहे काही समजायलाच मार्ग नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणावर मोबाईलमधून आणि TV मधून माहिती तुमच्या अंगावर अक्षरशः कोसळते. या माहितीच्या ढिगाखाली आपल्याला उपयुक्त माहिती कोणती आहे हे समजणं फार मुश्किल आहे, आणि आपण कसं वागावं हे समजणंसुद्धा फार अवघड आहे की या दिशेने जावं का त्या दिशेने. अशा एका संभ्रमित अवस्थेमध्ये आजचा तरुण वर्ग हा सापडलेला आहे. तसाही तरुण वर्गाची काय म्हणतात, त्यांची विचार करण्याची क्षमता वाढवण्याचं काम हे शिक्षणच करत असतं. आजकाल नॉर्मली ट्रेंड असा आहे की आर्ट्स आणि कॉमर्सकडे कशाला जायचं आहे, काही गरज नाही, आर्ट्सकडे जायची गरज नाही, कारण शिक्षणाचा संबंध आपण डायरेक्टली लावलेला आहे तो नोकरीशी. आणि हे सुद्धा खोटं आहे की आर्ट्स आणि कॉमर्स केल्याने नोकऱ्या मिळत नाहीत. सगळे काही इंजिनियर आणि डॉक्टर नसतात. नोकऱ्या मिळवणारे लोक, आर्ट्स आणि कॉमर्सच्या मुलांना प्रायोरिटीने सुद्धा नोकऱ्या मिळतात. पण एक गोष्ट आहे की आपण परीक्षार्थी राहायला नाही पाहिजे, परीक्षार्थी नाही राहायला पाहिजे. आपण काय करतो माहिती आहे का, कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो आणि बाहेर हिंडत राहतो, किंवा बाहेर दुसरं काही काम करत असाल पार्ट टाईम, मला माहिती नाही, पण शिक्षण घेत नाही. परीक्षा तेवढ्यापुरतं तेवढं गेस काढून आपण पास होण्याचा प्रयत्न करतो, आणि ती एक रेस लावण्याचा प्रयत्न करतो की कोणाला जास्त मार्क आहेत. म्हणजे एका अर्थाने आपण ज्ञानार्थी नाही, आपण झालो आहे परीक्षार्थी. परीक्षेत जास्त मार्क मिळतात. मी तुम्हाला एक माझी पर्सनल गोष्ट सांगते. माझा एक विद्यार्थी होता, आणि मी पण शिक्षक होते बरं का, पण इथे नव्हते, दुसरीकडे. माझा एक विद्यार्थी होता आणि तो कॉमर्सला होता,
आणि आता मी असंच नेहमी सांगायचे की कॉप्या करायच्या नाहीत, अभ्यास करायचा. 35% मार्क मिळाले तरी चालतात, ते कॉप्या करून मिळालेल्या 75% मार्कांच्या बरोबरीचे असतात, किंबहुना त्यापेक्षा जास्त असतात. पण अभ्यास करायचा आणि स्वतःच्या मनाने उत्तरं लिहायचे, कॉप्या करायच्या नाही. आम्ही फार स्ट्रिक्टली कॉप्यासाठी, कॉप्यांच्या अगेन्स्टमध्ये होतो. मला आता रिटायर होणे झाले 10 वर्ष. 15मध्ये रिटायर झाले मी. तर तो मुलगा माझ्याकडे आला. विद्यार्थी अगदी विश्वासाने बोलायचे माझ्याशी. मला म्हणाला की मॅडम तुम्ही असं म्हणताय, पण बघा मला परीक्षेत इतके मार्क मिळाले, 60% मिळाले, 75% मिळाले. आणि मग 1 वर्ष म्हणाला की यावर्षी कम्प्युटर हा नव्याने इंट्रोड्यूस झाला आहे मॅडम. आणि मी म्हटलं मग कसं रे, 2-4 दिवसावर परीक्षा आली? काय नाही म्हणे, होईल मॅनेज. 75-80% मार्क घेऊन पास झाला. काही दिवसानंतर माझ्याकडे पुन्हा आला. म्हणाला नाही मॅडम तुम्ही सांगत होता तेच बरोबर आहे, 75-80% मार्क घेतले तरी मला काहीही येत नाही व्यावहारिक जगातला. मला साधं एक ॲप्लिकेशन लिहिता येत नाही. आणि ह्याचं फ्रस्ट्रेशन मला आलं आहे. आणि आता मी काय करू? याचं फ्रस्ट्रेशन मला काहीच येत नाही. मी MCOM झालो आहे आणि मला काहीही येत नाही. या फ्रस्ट्रेशनचं मी काय करू? आणि मला कशी नोकरी मिळेल? मी काम कसं करू? मला कोणाशी बोलायचं कसं हेही माहिती नाही. मला कोणासोबत वागायचं कसं हेही माहिती नाही. बरोबरच्यांशी कसं वागावं, मुलींशी कसं वागावं, शिक्षकांशी कसं वागावं, बॉसशी कसं वागावं, हे मला काहीही कळत नाही. मी कधी फ्रेंडली वागायला जातो, कधी घाबरतो, बोलताना कॉन्फिडन्स नसतो. आता मी काय करू? ही जी परिस्थिती निर्माण होते ना, आता मी काय करूची, ही परिस्थिती निर्माण होते कारण आपण कॉलेजमध्ये रेग्युलरली येणं हे चुकीचं मानायला लागलो आहोत आजकाल. मी सांगते ही गोष्ट 10 वर्षापूर्वीची आहे. आजकाल तर तुम्हाला असं वाटतं की नाही ॲडमिशन घ्यायची आणि बस मग परीक्षेपुरतं यायचं, फार तर प्रोजेक्ट सबमिट करायचे आणि बस एवढंच आपला शिक्षणाशी संबंध आहे असं आपल्याला वाटतं. आणि समजा त्या प्रोजेक्टबद्दल मार्क मिळाले नाही मिळाले तर आपण भांडणाला तयार असतो, कारण मग तिथे आपलं व्यक्ती स्वातंत्र्य, तुमच्याकडे प्रवेश घेतला म्हणून तुमच्यावर केलेले उपकार, परत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करू नये. खरोखर ही गोष्ट बरोबर आहे का? ही गोष्ट योग्य आहे का? हा विचार कोण करणार आहे? हा विचार आपल्याला करायला पाहिजे की नाही? निदान इथं असलेले एवढे जरी मुलं तयार झाले तरी माझ्या दृष्टीने ही यावर्षीची फार मोठी अचिव्हमेंट राहील पीपल्स कॉलेजची. हे काही कमी नाही. एक मुलगा 100 मुलांना घडवू शकतो, पुढे 100 मित्रांना बोलू शकतो, सांगू शकतो. तेव्हा तुम्ही जरी दिसायला एवढेसे दिसत असलात, वर्गही पूर्ण भरला नाही एवढे असलात, तरी तुम्ही जर प्रत्येकाने ठरवलं की नाही मी व्यवस्थितपणे माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास करणार आहे. कॉलेजमध्ये इतके तुमचे 4 दिवसापासून कार्यक्रम चालत, तुम्हाला आता कळलं की NCC काय आहे, NSS काय आहे. आपली लायब्ररी पूर्ण मराठवाड्यात नंबर 1ची लायब्ररी होती जेव्हा आम्ही इथे शिकत होतो. आता कदाचित झाल्या असतील, मोठ्या अनेक लायब्ररीज झाल्या असतील, पण तरीही लायब्ररीचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व काय आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. आपल्याला विचार आपल्या दैनंदिन आयुष्यात आपलं आयुष्य सुरळीत चालावं म्हणून करता आलाच पाहिजे. तो काही फक्त अभ्यासापुरता अवलंबून नाही आहे. तुम्ही समाजात जगत असताना कोण व्यक्ती चांगली आहे, कोण आपल्याला धोका देऊ शकते, कोण आपल्याला सपोर्ट करू शकते, कोण आपला मित्र बनू शकते, कोण दाखवलेला मार्ग योग्य आहे, कोण आपल्याला चुकीच्या मार्गाने नेऊ शकतं, हे सगळं कळायला पाहिजे. आणि हे सगळं कसं कळणार? नाही म्हणणं आलं पाहिजे, कॉन्फिडन्स आला पाहिजे, नाही म्हणता आलंच पाहिजे. अनेक संकटातून तुम्ही केवळ नाही म्हणल्याने वाचता, केवळ नाही म्हटल्याने वाचता. आयुष्य आहे, संकट येणारच, सुखदुःख येणारच. या सगळ्यांना तोंड देताना घाबरलं नाही पाहिजे. मला फार दुःख होतं की नीटची परीक्षा तुमची कॅन्सल झाली वगैरे, जे काय झालं त्यामध्ये, किंवा कधीही मार्क थोडेसे कमी पडले म्हणून विद्यार्थी जो मार्ग स्वीकारतात फ्रस्ट्रेट होऊन, खरंच तो मार्ग आहे का हे कळायला पाहिजे. एक दार बंद झालं ना तर 10 दारं उघडे असतात आपल्याला. एक मार्ग बंद झाला, टोटल अंधार जेव्हा होतो आयुष्यात तेव्हा कुठनं तरी प्रकाशाची तिरीप येतच असते. आणि हे त्रिकाला बाधित सत्य आहे.
प्रश्नांची उत्तरं आधी तयार असतात, प्रश्न नंतर पडतात. प्रश्न हे उत्तर आपल्याला सापडलं पाहिजे, किंबहुना हे सापडून घेण्याची आपली इच्छा पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला एक विनंती मला करायची आहे सगळ्यांना, की समजा तुमच्या नजरेत असं कोणी आलं की जो फ्रस्ट्रेट होतो आहे, जो काहीतरी निराशेकडे झुकतो आहे, त्याच्याशी गप्पा मारा. गप्पा मारता आल्या पाहिजेत, संवाद साधता आला पाहिजे. कदाचित तुमच्या घंट्याभरच्या गप्पांनी त्याच्या मनातला तो निराशेचा विचार निघून जाईल. असंही होतं. तो संवाद तुम्हाला साधता आला पाहिजे. एखादा मुलगा, एखादी मैत्रीण, एखादा मित्र तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो आहे, काहीतरी सांगणार आहे तो तुम्हाला, त्याच्या आयुष्यातली कोणती तरी जाऊ दे ना, काय बोर करू नको यार, असं नका म्हणू. ऐकून घ्या. तुम्हाला लिसनिंग इयर असला पाहिजे. तुम्ही नुसता त्याचं ऐकून जरी घेतलं ना, तर तो एका मोठ्या संकटातून वाचू शकतो, त्याच्या मनातले विचार बदलू शकतात. कोणीतरी आपलं ऐकून घेतं आहे हे सुद्धा समाधान. मला माहिती नाही मी जे बोलते आहे ते तुम्हाला कळतं आहे का नाही, पण कोणीतरी आपलं ऐकून घेतो आहे. थोडासा वेळ, आपल्याला वेळच तर नाही आहे आज, तुम्हाला वेळच तर नसतो प्रत्येकाला, पण कोणीतरी आपल्याला वेळ देत आहे, आपल्या दुःख ऐकून घेत आहे, आपला प्रॉब्लेम ऐकून घेते. भलेही त्याच्यावर, त्याच्या प्रश्नावर त्याच्याकडे उत्तर असो किंवा नसो, बोलता बोलता उत्तरं सापडतात. हा माझा अनुभव आहे, हा माझा अनुभव आहे. बोलता बोलता उत्तर सापडतात. त्यामुळं तुमच्या मित्रांशी बोला. शिक्षण हा वेगळा भाग आहे. जीवनाचं शिक्षण हा एक वेगळा भाग आहे. या 4 दिवसात जे तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे ते जीवनाच्या शिक्षणाबद्दल मला असं वाटतं जास्त सांगितलं गेलेलं आहे, आणि ते खूप आवश्यक आहे. ते खूप आवश्यक आहे. हे डोक्यातून हे काढूनच टाका. आपण आर्ट्स आहोत म्हणजे आपल्याला काहीच करायची आवश्यकता नाही. आपले कर्डिले सर आहेत ना जिल्हाधिकारी, ते आर्ट्सचे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, आर्ट्सचे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. पण हेही डोक्यातून काढून टाका की कलेक्टर झालं तरच आपल्याला मार्ग आहे, किंवा असं कोणती तरी MPSC झाली तरच आपलं काहीतरी भलं आहे. नाही, ज्याचं भलं व्हायचं आहे ना, ज्याला स्वतःचं भलं करायचं ना, तो कशातही करू शकतो. तो कशातही करू शकतो. लाथ मारेल तिथे पाणी काढेल अशी ताकद तुमच्यामध्ये आहे. ती ओळखा, ती ओळखा. आणि हे ओळखण्यासाठी ना विचार करता आला पाहिजे. योग्य अयोग्य तुम्हाला कळलंच पाहिजे, की आजकाल मला हे विचार डोक्यात येतात, हे विचार बरोबर आहेत का? माझे मित्र या मार्गाने मला चल म्हणतात, अरे काय नाही, आयुष्याची एन्जॉयमेंट करू, आपण आयुष्यामध्ये मज्जा करूया. खरंच हा मजेचा मार्ग आहे का? मजेचे मार्ग दुसरेही असू शकतात का? आयुष्य आनंदाने जगण्यासाठी आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्याकडे आपण लक्ष देतो आहे का? मानसिक आरोग्य त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहेत. मानसिकदृष्ट्या आपण अगदी निरोगी आहोत का मानसिकदृष्ट्या माझा मित्र किंवा मी, स्वतःला ते जास्त कळत नाही, पण दुसऱ्याच्याबद्दल आपल्याला कळतं, कारण आपण जजमेंटल खूप असतो. हा जे बोलतो आहे ते चूक का बरोबर मी फार चटकन सांगू शकतो, पण सांगू इच्छितो, पण हा जो बोलतो आहे ते चूक आहे का बरोबर आहे, मी जे करतो आहे ते चूक आहे का बरोबर आहे, हे मात्र विचार करायची क्षमता आपल्यामध्ये नसते. मग ह्या 3 वर्षामध्ये तुम्ही ज्ञान तर मिळवाच, शिक्षण तर घ्याच. शिक्षण तर घेतालच तुम्ही, पण शिक्षण म्हणजे नुसता प्रोजेक्ट आणि नुसताच पास होणं नाही. शिक्षण म्हणजे तुमचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. शिक्षण म्हणजे तुम्हाला कॉन्फिडेंटली बोलता आलं पाहिजे. तुम्हाला सगळ्या प्रश्नांना तोंड देता आलं पाहिजे. प्रश्न असणारच आहेत आयुष्यात, मी असं कधीच म्हणणार नाही. प्रश्न असणारच, दुःख असणारच, निराशा असणारच, हतबलता असणारच, याच्याबरोबर उत्तरही असणार. दोन्ही पॅरलली चाललेलं असतं. आपल्याला प्रश्नाच्या बरोबर हे उत्तर सापडून घेता आलं पाहिजे. हे जीवन आहे, तर हे सगळं असणार. सगळ्या स्वभावाचे माणसं असणार, सगळ्या प्रवृत्तीचे माणसं असणार. या सगळ्या गोष्टींना आपल्याला यशस्वीपणे तोंड देता आलं पाहिजे. त्याला यशस्वी माणूस म्हणतात. पैसा खूप मिळाला म्हणजे यशस्वी माणूस नसतो, कधीच नसतो. असं असतं तर मोठ्या मोठ्या श्रीमंतांच्या पोरांनी, मोठ्या मोठ्या श्रीमंतांच्या लोकांनी आत्महत्या केली नसती. गाड्या अडवणं म्हणजे श्रीमंती नाही. श्रीमंती असते ती
परमनंट श्रीमंती असते ती बुद्धीची, ज्ञानाची, विचाराची, तुमच्या निरोगी पर्सनॅलिटीची. निरोगी म्हणत असताना मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, इमोशनली सुद्धा एम्पथी, आपल्या सहकार्याबद्दलची एम्पथी म्हणजे काय, सहभावना ही आपल्यामध्ये आलीच पाहिजे, याला शिक्षण म्हणतात. आणि हे शिक्षण मिळण्याचं पीपल्स कॉलेज हे योग्य ठिकाण आहे. हे एक योग्य ठिकाण आहे. तुम्ही अतिशय योग्य ठिकाणी आलेले आहात. इथले शिक्षक नुसता तुम्हाला पुस्तकी ज्ञान देणार नाहीत. सर, मला अजून एक तुम्हाला सुचवायचं होतं की तुम्ही म्हणताय, मोरे सर, तुम्ही म्हणालात की समीक्षक जो करेल काहीतरी म्हणालात ना, त्याला बक्षीस, हां, बुक रिव्ह्यू. तर या मुलांचा एखादा बुक क्लब स्थापन करून त्यांना बोलायला लावा. जो मराठीचाही असू शकतो, जो इंग्रजीचाही असू शकतो, जो पॉलिटिकल सायन्सचाही असू शकतो, जो लायब्ररी. आता तुम्ही ही सुरुवात केली आहे ना, तर असे अभ्यास मंडळ म्हटलं की पोरं घाबरतील. अभ्यास मंडळ म्हटलं तर पोरं घाबरतील. मग त्याच्यापेक्षा एखादं पुस्तक वाचा, त्याचा रिव्ह्यू द्या, त्याच्यातलं तुम्हाला काय आवडलं छोटंसं पुस्तक वाचा, गोष्टीचं पुस्तक वाचा, हिसाबनीती वाचा. तुम्हाला माहिती आहे हिसाबनीतीबद्दल? माहिती आहे तुम्हाला? कोणी कोणी वाचले हिसाबनीती? कोणीतरी वाचले हिसाबनीती? हिसाब नावाचा कोणीतरी एक जण होता, माहिती आहे तुम्हाला? कोणाकोणाला माहिती आहे? कोणीतरी एक होता हिसाब नावाचा व्यक्ती, फार जुन्या काळामध्ये, ज्याच्या बुद्धिमत्तेच्या स्टोरीज, कथा अजून आपल्याला सांगितल्या जातात, अजून आपण ऐकतो. हिसाबनीतीच्या कथा तुम्हाला माहिती असतील, पण तुम्हाला अवघड वाटते का सांगायला माहिती आहे म्हणून? बरं, असू द्या. हिसाब हा अतिशय दिसायला कुरूप होता, गुलाम होता. दिसायला कुरूप होता, गुलाम होता, पण प्रचंड बुद्धिमत्ता असलेला माणूस होता. हिसाब असताना त्याचा अथेन्सचा, त्याच्या छोटे छोटे राज्य होते ग्रीसमध्ये त्यावेळेस, त्याच्या राज्यावर कोणतंही संकट आलं तरी तो, जसं तुम्ही तेनालीराम वगैरे पाहिलं असेल ना, बिरबलाच्या कथा, तसंच. पण बिरबलाच्या कथेमध्ये, तेनालीरामच्या कथेमध्ये आणि हिसाबमध्ये एक फरक आहे. एक फरक असा आहे की शेवटी जेव्हा दोन राज्यांचं युद्ध होतं, तेव्हा शत्रू राज्य ह्या हिसाबच्या मालकाला सांगतं की तुम्ही आम्हाला हिसाब द्या, बाकी आम्हाला काहीच नको. तुम्ही आम्हाला हिसाब द्या, आम्हाला बाकी काहीच नको. हिसाब त्याच्या मालकाला हातापाया पडून सांगतो की मला तुम्ही देऊ नका, तुम्हाला कळत नाही आहे त्यांना काय म्हणायचं ते, पण स्वतःच्या पैसा जाणार नाही, काय नाही, आणि युद्ध थांबेल ह्या आशेने हिसाबला ते शत्रू राष्ट्राला देऊन टाकतात. हिसाब हे बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे मित्रांनो. तो ज्ञानाचं प्रतीक आहे, तो बुद्धीचं प्रतीक आहे, तो व्यवहाराचं प्रतीक आहे, तो चातुर्याचं प्रतीक आहे. हे सगळं जेव्हा तुम्ही दुसऱ्याला देता ना, तेव्हा आपली गुलामगिरी ही ठरलेली आहे. म्हणून ही बुद्धी, हे चातुर्य, हे आर्य चाणक्याबद्दलही तुम्ही ऐकलं असेल, हा व्यवहार आणि हा योग्य मार्ग, सच्चाईचा मार्ग, हा आपल्याला सोडता कामा नये. मागं थोडंसं पडतोय असं जरी वाटलं तरी शेवटी तोच मार्ग योग्य असतो. जेव्हा जेव्हा बुद्धी घाण पडते, जेव्हा जेव्हा विचार न करता माणूस वागतो, जेव्हा जेव्हा चातुर्याच्या पासून आपण लांब जातो, जेव्हा जेव्हा जीवनापासून आपण लांब जातो, तेव्हा आपण गुलाम होतो. आणि ह्या गोष्टी कोण शिकवतात आपल्याला? या गोष्टी आपल्याला पुस्तकं शिकवतात, जुना होऊन गेलेला इतिहास शिकवतो. आणि आपले सर, जर तुमचे सरांशी तुम्ही जर वर्गामध्ये बसून सगळे पिरियड्स करत असता, तर सर या अनेक गोष्टी धडे शिकवत असताना तुमच्याशी बोलू शकतात. या संवादातून तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकवता. तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते. तुम्ही एवढा वेळ बसलात. पीपल्स कॉलेजमध्ये स्वागत. आर्ट्स कॉमर्स कॉलेजेस ह्या तुमच्या ज्या काही ब्रँचेस आहेत, त्या ब्रँचेसमध्ये प्राचार्यांच्या वतीने मी स्वागत करते. आणि हे कॉलेज सोडताना प्रत्येकजण अगदी सुसंस्कृत नागरिक बनावा. सुसंस्कृत, सुशिक्षित म्हणत नाही आहे मी,
सुसंस्कृत नागरिक बनून सर्वांग विकास, तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा आणि त्यासाठी कॉलेजमध्ये चाललेल्या सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये, सगळ्या जे काही तुम्ही घेणार आहात बुक क्लब वगैरे, या सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये तुम्ही भाग घ्या. आपला विकास करायचा नाही का नाही हे मी किंवा हे ठरवणार नाही आहेत, हे ठरवणार आहात तुम्ही. तेव्हा तुम्ही डिसिजन घ्या आणि तुम्हाला शुभेच्छा देऊन मी माझं हे भाषण थांबवतो. खरं तर या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक रंगारंग असा सांस्कृतिक वेलकमचा कार्यक्रम ठेवला आहे. तो पुढच्या आठवड्यात होईलच. त्यामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने आपण तो कार्यक्रम वेगळा करतो आहे. मॅडमनी ज्या बुक क्लबचा उल्लेख या ठिकाणी केला, या संदर्भाने आम्ही एक ॲक्टिव्हिटी घेतोच मॅडम. पुस्तकांच्या संगी जगू आनंदी नावाचा एक उपक्रम हा आपण राबवतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचायला दिली जातात, पुस्तकं वाचतात मुलं आणि नंतर इथे येऊन ते प्रेझेंट करतात. याचे अनेक एपिसोड आपण याच्या आधी केलेले आहेत. याही वर्षी त्यातले एपिसोड होतील आणि त्यातल्या एका कार्यक्रमाला आम्ही आवर्जून आपल्याला बोलू. अत्यंत सुंदर पद्धतीने मांडणी, अगदी इंग्रजी पुस्तक वाचून इंग्रजी भाषेत मांडणी आपले विद्यार्थी करतात, हे आम्ही पाहिलेलं आहे याआधी. त्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळेल. अशा अनेक उपक्रमांना आपण आता सुरुवात करतो आहेत. आता ही जी सगळी विद्यार्थी आहेत हे रोज वर्गात येणार आहेत, रोज महाविद्यालयाच्या परिसरात वावरणार आहेत, वेगवेगळ्या उपक्रमांचा लाभ घेणार आहेत. त्यातला पहिला कार्यक्रम जो आपल्याला या आठवड्यात घेतो आहे त्याची घोषणा आपण याच कार्यक्रमाच्या उपक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये केली होती. ती म्हणजे रील्स आणि सेल्फी कॉम्पिटिशन, ज्याचं पहिलं पारितोषिक 5,000चं असणार आहे आणि ते बक्षीस आपण नांदेडमधल्या विख्यात अशा रील स्टार्सला बोलवून त्यांच्या हस्ते आपण देणार आहोत. त्याची घोषणा याच्या उद्घाटन प्रसंगीच झालेली आहे. त्याची सूचना आता तुम्हाला येईल, 1-2 दिवसात येईल आणि त्या संदर्भातली ती पहिला उपक्रम या वर्षीचा आपण राबवतो आहे. त्यानंतर एक कवयित्री संमेलनसुद्धा, कवयित्रींचं संमेलन हे आपण याच महिन्यामध्ये पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतो आहेत. असे अनेक कार्यक्रम हे तुमच्यासाठी असणार आहेत. तुमच्यातल्या म्हणजे मॅडम जसं म्हणाले की सर्वांगीण विकासासाठी ते असणार आहे. अधिक न बोलता मी माननीय प्राचार्य सरांना विनंती करते की या 4 दिवसीय उद्बोधनपर कार्यक्रमाचा जे काही मांडणी या ठिकाणी झाली आणि जे काही सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सगळ्यांप्रती आपले आभार महाविद्यालयाच्या वतीने त्यांनी व्यक्त करावेत. उद्बोधन कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थित असलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव श्यामलताई पत्की कुरुंदकर मॅडम, यासोबतच आपल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव कॉम्रेड ॲडव्होकेट प्रदीप नागापूरकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर विशाल पतंगे सर, उद्बोधन कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर DN मोरे सर आणि प्राध्यापिका कल्पना जाधव मॅडम, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर काळे सर, डॉक्टर संदीप गायकवाड सर, डोयफळे मॅडम, वडवळे सर, काटे मॅडम, आपण सर्वच प्राध्यापक प्राध्यापिका भगिनी, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, प्रत्येक वर्षी उद्बोधन कार्यक्रम 1 किंवा 2 तासाचा विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे होतो. परंतु त्या कार्यक्रमामध्ये मुलांना फारशी कॉलेजविषयी माहिती किंवा जाणीव होत नाही. म्हणून आपण यावर्षी मुद्दाम हा कार्यक्रम 4 दिवसाचा ठेवला. याचा उद्देश एवढाच होता की जेव्हा आपण महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतो तेव्हा त्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे दिलेली असतात. कॉलेजचं नाव असतं, महाविद्यालयाचे संस्थापक असतात, परंतु याविषयी आपल्याला काहीच माहिती नसते. स्वामीजी कोण होते? बऱ्याच वेळेस आपल्याला स्वामीजी म्हणजे भगीवस्था धारण करणारे असं वाटतं, परंतु त्यांचं स्वातंत्र्य संग्रामामध्ये काय योगदान आहे, नांदेड एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्यामध्ये काय योगदान आहे हे आपल्या लक्षात यावं. गोविंदभाई सराफ यांची आज जयंती आपण साजरी करतो, त्यांचं या शिक्षण संस्थेमध्ये काय योगदान आहे. आपल्या सभागृहाला गुरुवर्य नरहर कुरुंदकर यांचं नाव दिलेलं आहे, नाव वाचतो, परंतु नेमके ते कोण होते हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून मी आत्ताच मला दुसरा एक उल्लेख केला की या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या श्यामलताई पत्की कुरुंदकर मॅडम त्या कुरुंदकर गुरुजींच्या कन्या आहेत, हे आपल्याला माहीत पाहिजे. हे जे आपले दैवत आहेत सर्व, हे ज्यांची आपण नावं दिलेली आहेत,
या सर्व दैवतांचं काय कार्य आहे, केवळ या महाविद्यालयाच्या विकासामध्येच नाही तर मराठवाड्याच्या विकासामध्ये, महाराष्ट्राच्या पर्यायाने देशाच्या विकासात काय त्यांचं योगदान आहे हे आपल्याला माहीत झालं पाहिजे. आपण स्पर्धा परीक्षेमध्ये इंटरव्ह्यूला गेल्यानंतर हमखास तुम्हाला विचारू शकतात, कुठं शिक्षण झालं? पीपल्स कॉलेजला. पीपल्स कॉलेज नाव का दिलं? स्वामीजी कोण होते? गोविंदभाईजी कोण होते? हे अनेक वेळा विचारलं जातं. तर ह्या सर्व गोष्टींची आपल्याला जाणीव व्हावी. महाविद्यालयामध्ये आपण आल्यानंतर इथं राष्ट्रीय सेवा योजना आहे, नॅशनल कॅडेट कोर आहे, आपलं ग्रंथालय समृद्ध आहे. ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला लाभ घेता येतो, तुम्ही लाभार्थी व्हावेत, हाच याच्या पाठीमागचा उद्देश आहे. मी स्वतः जॉईन झाल्यानंतर या ग्रंथालयामध्ये बसून 5 पुस्तकं लिहिली. एवढं मोठं समृद्ध ग्रंथालय आहे, 2 प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. हे तुम्हीसुद्धा करू शकता. मी म्हणून सांगत नाही, हे तुम्हीसुद्धा करू शकता. ग्रंथालयाचा उपयोग होऊ शकता. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये भाग घेऊन तुम्ही तुमचं करिअर बनवू शकता. ज्यांना सामाजिक क्षेत्राची आवड आहे त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये भाग घ्या. ज्यांना देशाच्या संरक्षणाची आवड आहे त्यांनी NCCमध्ये भाग घ्या. या सर्व बाबींची आपल्याला माहिती असावी, यासाठी हा आपण 4 दिवसीय कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रवीण पाटील साहेब हे आले आणि त्यांनी महाविद्यालयाविषयी माहिती सांगितली. अबाउट कॉलेज आपला विषयच होता, अबाउट कॉलेज म्हणजे कॉलेजविषयी माहिती त्यांनी अतिशय सविस्तर दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, NCC, ग्रंथालय, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी चालतात. संस्कृत विभाग आहे, त्यांच्या प्रमुखांनी आपणाला तुमच्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये या ॲक्टिव्हिटीचं काय योगदान आहे, या ॲक्टिव्हिटीच्या सहाय्याने तुम्ही तुमचं जीवन समृद्ध कसं करू शकतात, व्यक्तिमत्व विकास कसं करू शकतो, तर याविषयी त्यांनी माहिती दिली. त्यामुळं मी त्या सर्व विभाग प्रमुखांचं मनाचे आभार मानतो. त्यानंतर 22 तारखेला आपल्याकडे राहुल तेलंग यांचा कार्यक्रम झाला. मेमरी संदर्भात मॅजिक मेमरी वर्कशॉप. त्यांनी असं सांगितलं की 19 पंतप्रधान झाले, म्हणजे त्यांनी वर्कशॉप घेतलं आणि समारोप त्यांनी असा केला की त्यांनी 19 आपले पंतप्रधान आत्तापर्यंत सांगितले. लक्षात ठेवा मला नाव तुम्हाला, क्रमवारीनं आपल्या ते लक्षात राहिलं नाही, पण त्यांनी आठवणीत ठेवण्याची जी ट्रिक सांगितली, त्या ट्रिकनंतर जे मुलांना विचारलं त्यांनी 19 पंतप्रधान एका लाईननी सांगितलं मुलांनी. तर हे आठवण स्मरणामध्ये ठेवण्याचं, स्मरणशक्तीमध्ये तुमच्या वाढ करण्यास स्मरणामध्ये ठेवण्याची काय ट्रिक आहे ही त्यांनी त्यामुळे सांगितली. त्याबद्दल मी तेलंग साहेबाचेही आभार मानतो. नंतरच्या सत्रामध्ये आपल्या महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुखांनी, म्हणजे 3 भाषा असतील, मराठी, हिंदी, इंग्रजी, त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये या भाषाविषयांचं काय महत्त्व आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक शास्त्राचे विषय आहेत, जसे की अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, इतिहास आहे, समाजशास्त्र आहे, या सर्व विषयांचं विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये, करिअरमध्ये काय महत्त्व आहे याची त्यांनी माहिती सांगितली. त्यामुळं त्या सर्व विभाग प्रमुखांचं मी व्यक्तिशः महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये आज सकाळी की विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेचं महत्त्व, स्पर्धा परीक्षा कशी करावी किंवा अभ्यास कसा करावा या संदर्भात श्री तिडके साहेबांनी माहिती दिली. त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि या समारोप प्रसंगाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीचा सचिव आदरणीय पत्की मॅडम, सहसचिव ॲडव्होकेट नागापूरकर साहेब या ठिकाणी वेळ काढून उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे उपाचार्य पतंगे सर यांनी मार्गदर्शन केलं, कष्ट घेतले, त्याबद्दल त्यांचे आभार. त्याचबरोबर समन्वयक डॉक्टर DN मोरे सर आणि प्राध्यापिका कल्पना जाधव मॅडम यांचे आभार मानतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व काळे सर आहेत, गायकवाड सर आहेत, डोईफोडे मॅडम आहेत, काटे मॅडम आहेत, सर्वच आपण प्राध्यापक, प्राध्यापिका, सर्व विद्यार्थी, बंधू भगिनी या सर्वांचा आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण महाविद्यालय परिसरामध्ये व्हिजिट करायची आहे, ग्रंथालय पाहायचं आहे, आपलं गुरुंकर सभागृह पाहायचं आहे, मुलींचं वसतिगृह आहे, मुलांचं वसतिगृह आहे, आणि त्यानंतर सर्वांनी कॉलेजच्या वतीनं चहापान घ्यायचं आहे आणि नंतर हा कार्यक्रम संपणार आहे. तर या ठिकाणी सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फिरण्यात मजा येईल, त्यामुळे आधी आपण खाऊयात आणि नंतर फिरायला बाहेर जाऊयात. ठीक आहे. फोटो घ्यायचा आहे. ग्रुप फोटो घेतल्यानंतर मग तुम्ही आमच्या सगळ्यांसोबत, सगळ्या प्राध्यापकांसोबत आपण कॅम्पस थोडासा फिरून येऊयात. हा कॅम्पस परत एकदा आपल्याला फिरायचाच आहे. आपल्या स्वागत समारंभाच्या दिवशी आपण त्या दिवशी चांगल्या तयारीनेच येणार आहोत. तर मग तो कॅम्पस फिरू आणि कॅम्पस फिरल्यानंतर मग तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता, कारण महाविद्यालयाचा वेळ संपलेला आहे तसाही.
फक्त एक सेशन 22 तारखेला दुपारचं एक सेशन फक्त कॉमर्समध्ये झालेलं आहे. तर त्या सर्व ज्या कॉमर्स फॅकल्टीमध्ये ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यांचे मी प्राचार्य म्हणून आभार व्यक्त करतो.